आजचा जो व्हिडिओ आहे माझ्यासाठी खूप जास्त इमोशनल आणि हार्ट टचिंग आहे. कारण आज माझी मोठी बहीण ज्योती बारसे हिला जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. तर माझी ताई खूप स्ट्रॉंग होती, खूप जिद्दी पण होती, पण शेवटी कॅन्सरने घात केला आणि तो तिला सोबत घेऊनच गेला. तर आज तिला जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. तर तिच्या 2 मुली, त्यांना असं वाटलं की तिचं वर्षश्राद्ध आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने करूया. तर त्यांनी एका अनाथ आश्रममध्ये, बदलापूरला एका अनाथ आश्रममध्ये जाऊन त्यांनी तिचं वर्षश्राद्ध केलं आणि खूप समाधानी फील वाटलं आम्हालाही त्यांनाही. तुम्हीही पूर्ण व्हिडिओज बघा, तुम्हालाही नक्की आवडेल आणि खूप समाधान वाटेल.
आलं ना आईस्क्रीम खाऊन घ्यायचं 15 डझनमध्येच ते आहे का? आणि सगळ्यांना आलं का रे? अजून तुम्हाला दुसरं काही द्यायचं आहे देऊन द्या ते मोटिवेट करना, हमको प्यार करना, गणपति रखते तो हम सबको बुलाना, खाना देना, घूमने जाने के लिए बुलाना। मई में हम हर साल घूमने जाते हैं, गया करते हैं घूमने के लिए तो एक दूसरे से प्यार करो, अच्छा से रहो, यही सीख मैंने सीखा इससे। आता 1 वर्ष अगोदर याच दिवशी जो मृत्यू झाला होता 2021 त्यांना ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झाला होता. त्यानंतर 1 वर्ष ती व्यवस्थित होती, त्यानंतर त्यांना ब्लड कॅन्सर झाला आणि आम्हाला सोबत 2 मुलींना सांभाळायला एवढं वर्ष 1 वर्ष तरी माझ्या या दोन्ही मावशींनी केलं आहे. माझा एक मामा पण आहे ते तिथं आहे आणि ही माझी मम्मीची आणि माझ्या मम्मीची आई आहे आणि ह्या 2 माझ्या मावशी आणि माझी चुलत मावशी आहे आणि ते माझ्या मम्मीच्या 2 मैत्रिणी आहेत. तो माझा मित्र त्यांचे वडील इथे होते आणि ते सगळे म्हणजे भावंड आहेत. एक मावशी आहे माझ्या आईची. काय सांगितलं माझी मोठी बहीण होती, 2 मुली आहेत म्हणजे ती माझी आई होती. माझ्या मुलाला मी पहिल्यापासून ती कुठल्या क्लासमध्ये टाकू, कुठल्या शाळेत टाकू हे ती मला सांगत आली. माझ्या मुलाला मी कसं शिकू, ताई आज हे झालं, ताई ते झालं. एक दिवस असं नाही की तिथं सोबत ती सोडून पडली. म्हणजे रोज संध्याकाळी 6-6:30 वाजता तिचा मला फोन येणार म्हणजे. आणि ती कसं की आता तुम्हाला सगळ्यांना चांगलंच माहिती आहे की आपल्याला आई वडिलांची कोण नसेल तर कसं वाटतं, तसं माझी आई होती. माझी मोठी बहीण माझी आई होती, ती आम्हाला सोडून गेली. माझं 1 वर्ष झालं आणि या 2 लेकरांना पण मी सोडून गेली. ती बाकी या दोघांनाही ती सोडून गेली आणि यात असं आहे की त्यांचं तिची पूर्ण भविष्य ठरवलेलं होतं. माझ्या पोरी मोठ्या झाल्यानंतर या बनतील ते बनतील, तिला मिलेक्ट्री कॉलेजमध्ये 2 वर्ष टाकलं मिलेक्ट्री कॉलेज. पण आता ती पूर्ण स्टॉप झाली कारण पुढे काय करायचं हे तिला माहीतच नव्हतं. पण तिच्या आईने ठरवलेलं होतं, तिला काहीच माहीत नाही. मग तुम्ही काय केलं आम्हाला माहिती आहे त्याने काय विचार केला होता. त्यामुळं ना म्हणजे पूर्ण असं आमचं जे जग होतं की मुलींचं आमचं पूर्ण एकदम असं उद्ध्वस्त झाल्यासारखं झालेलं आहे. आम्हाला काहीच कळत नाही आणि बघता बघता तिने आज वर्ष होत गेलं आणि अजून त्याच्यामध्येच आहे. ती त्या दिवशी गेली एक क्षण नाचली होतं, त्यामध्ये एक क्षण आठवतं की कशा कुठल्या वेळेस या सेकंदात तिला काय करायचं काय नाही हे माहिती. म्हणजे तरी वर्ष कसं बरोबर निघून गेलं ते आम्हाला कळलं पण नाही. आम्हाला असं वाटलं की आणि आमचं म्हणजे करिता सगळं सपोर्ट करतो पण अजून चांगलं पण समोर आम्ही यावं आणि थोडं आमचं पण मन थोडं पहिल्यांदा मुलींच्याकडे थोडं लक्ष लागेल म्हणून आज आम्ही सगळं दिवस मी आज हे एवढं सगळं केलं ना त्याला खूप आनंद झाला असेल, खूप समाधान वाटलं असेल. हो तुझी इच्छा असते म्हणजे सगळं काम व्यवस्थित वाटतं. त्यांना खूप छान वाटलं असेल, त्यांना एक समाधान वाटलं असेल.
कोणालाच होऊ नये, कोणालाच होऊ नये असा आणि तो आदर कळू पण नाही आम्हाला. तिला स्वतःलाही कळू, तिला बघताना आम्हाला ना स्वतःलाच हे होत नव्हतं. एवढं तिचं म्हणजे एकदम तरुणाचीच बघवत नव्हतं एकदम. धन्यवाद. मी परत एकदा आश्रमाची थोडी माहिती सांगते. आमचं जे आश्रम आहे ते पूर्णपणे देणगीवरती चालतं. गव्हर्नमेंटचं काही इन्व्हॉल्वमेंट नाही आहे. त्याच्यामध्ये सिंगल पॅरेंट्स आणि नो पॅरेंट्स सुद्धा आहे. सिंगल पॅरेंट्स म्हणजे आई आहे, आई जसं घरकाम करतात स्पेशली फक्त ते उठू नाही शकत, ते आश्रमात सोडते. आणि नो पॅरेंट्समध्ये मुलं जे आहेत ती कशी आहेत की मामा आहे, मावशी आहे, ते त्यांचा सांभाळ नाही करू शकत, तर मग ते आश्रमात सोडतात. आणि त्या आश्रमात जेव्हा ॲडमिशन घेतात तेव्हा त्यांचं फक्त आम्ही डॉक्युमेंट्सवरती ॲडमिशन घेतो, त्यांच्याकडून एकही रुपया घेत नाही. कारण ते ॲक्च्युली त्यांची परिस्थितीच नाही आहे तेवढी देण्याची, मग आपण काय घ्यायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्यांचा डॉक्युमेंट ह्याच्यासाठी घेतो कारण ह्यांना 3 शाळेत आम्ही सोडतो. म्हणजे गणेश विद्या प्रबोधिनी आहे, सुश्री विहार आहे आणि बदलापूर हायस्कूल. त्या 3 शाळेमध्ये मुलं जातात. इथे मी 10 ते 5 त्यांचा क्लासेसमध्ये आपण अभ्यास कसा घेतो त्या टाईपमध्ये यांचा मी अभ्यास घ्यायला येते. आणि आम्ही आधुनिक जगामध्ये मुलांना कॉम्प्युटरचं नॉलेजसुद्धा मिळावं म्हणून आम्ही त्यांना कॉम्प्युटर क्लासेस, त्यानंतर IT चं नॉलेज, या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना देत असतो. आणि बाकी जे काही सण असतील, उत्सव असतील ते आम्ही आश्रमात साजरे करतो कारण त्यांना सणांचं पण तितकंच महत्त्व समजलं पाहिजे. आणि संस्कार सुद्धा असतात मुलांसाठी, त्याच्यामध्ये संस्कार केला जातात, श्लोक, पाढे, त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी आम्ही जेवढं आमच्याकडून त्यांना चांगलं त्यांचं भविष्य घडवता येईल तितकं आम्ही घडवण्याचा प्रयत्न करतो. आणि आता आमच्या आश्रमाला 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आता हे 26वा वर्ष चालू आहे. आमच्या आश्रमाची माहिती आहे. मला काही अजून विचारायचं असेल मला तुम्ही विचारू शकता. मला जे काही वस्तू द्यायचं असतील खबरही मी नाही पाया पडून घ्या. तुम्ही आईस्क्रीम खायला जाऊ इकडे बसून खा नाही आईस्क्रीम एवढं भाजीचे बनलं हे घेऊन येत माझ्या ताईची आजारी असतानाची जर्नी तुमच्यासोबत मी शेअर करते.